फुल पॅक टीम घेऊन सध्या टीम कोनगाव आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये एखाद दुसरा खेळाडूची कमतरता होती. कुमारदादा देखील मला वाटतं दिल्लीला गेले होते. अनिकेत देखील काही मॅचेसला अवेलेबल नव्हते. हेमंतची देखील उपस्थिती थोडीशी उशिराने होत होती. परंतु आज संपूर्ण संघ वेळेवरती आला आणि चांगला खेळ दाखवतील यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. कारण भरपूर चांगले गोलंदाज बॅटर आहे टीम कोनगावकडे. हेमंत कराळे असतील, अनिकेत म्हात्रे असतील, मंगेश असतील, संतोष असेल, कुमारदादा स्वतः भरपूर चांगले बॅटर आहेत. अनेक सारे खेळाडू आहेत. नमित असेल, भरपूर चांगले खेळाडू आहेत टीम कोनगावकडे. आणि आता सामन्याला देखील आपण सुरुवात करतोय. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 4 षटकांसाठी फक्त 22 मिनिटं दिली जातील. 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेकसाठी दिली जातील. त्यामुळंच वेळेवरती आपल्याला शेड्यूल कंप्लीट करायचा आणि मेगा फायनल देखील कव्हर करायचे. त्या अनुषंगाने तुम्ही आता खेळ करायचा. अनिकेत म्हात्रे सज्ज होत आहेत. पिंपलास, आपण कुठेही जाऊ नका. पिंपलास, तुमची मॅच असेल नंतर. अनिकेत म्हात्रे सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅटर आदित्य. पहिला चेंडू स्ट्राईकला हर्षल आहेत. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केला. पहिला चेंडू नो. अनिकेत म्हात्रे पहिला चेंडू बीमर नो बॉल त्याने टाकला. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती लाईन सापडली नाही आहे. बॉलर तयार. यावेळेस डाऊन होणारा बॉल डायरेक्ट हिट झाली असती, विकेट जाऊ शकत होती. मात्र तसं काहीही घडलं नाही आहे. एक सिंगल धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. सातत्याने मला वाटतं हात ओले होत आहेत गोलंदाज अनिकेतचे. यावेळेस देखील कुठेतरी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाचलेत ते. जर अंबार बॅटकट लागली होती का? एक सिंगल एखादा वेळेला धावपलक आता 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. बॉलर तयार. पुढचा बॉल. या वेळेस लोअर फुल टॉस दिशा दिली आहे. स्क्वेअर एक्सचा एरिया वॅकंट आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारानं धावफलकाला आलाय आकार. धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 7 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती, माफ करा. चौकाराला सिंगल आली, एक नो बॉल. 6 धावा धावफलकावरती. अनिकेत म्हात्रे पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली सुरुवात टीम नटराज खारबावची. खरं तर 5 ओव्हरची मॅच आहे. आता इथून 70+ जावं लागेल. कुठेतरी विपरीतकालीन विनाश बुद्धी रिव्हर्स खेळण्याचा अटेम्प्ट त्रिफळा उद्ध्वस्त केला. बॅटर बाद. आदित्य म्हात्रेला मैदान सोडावं लागतंय. भरपूर चांगली गोलंदाजी अनिकेतची पाहायला मिळते. पहिला चेंडू भलेही नो बॉल आला, परंतु लाईन शोधायला थोडासा वेळ लागतो आणि आता लाईन कुठेतरी शोधली गेली. चांगला बॉल. नवीन बॅटर आता अमर काठे येत आहेत. नटराज खारबाव संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि काल जाणता राजा खारबाव या हा संघ या स्पर्धेच्या मेगा फिनालेमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाला.
बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत म्हात्रे पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या दिशेनं कव्हर रिझनला फटका चांगला संतोष पळतात मात्र बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार गॅप भरपूर मोठी होती खरं तर एक मिड ऑफ आणि कव्हर रिझनला खेळाडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू नव्हता त्या अनुषंगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 4 धाब्यांसाठी चौकार आणि धावफलक आता पुढे सरकते डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफलकावरती एक चांगली धावसंख्या बनते टीम नटराज खारबावची आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी कूलर आहेत तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बायसिकल आहे ती जी जे दोन संघ मेगा फिनाले खेळणार आहेत त्याच दोन संघांच्या बेस्ट बॅटरला किंवा बेस्ट बॉलरला आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला ती बक्षिसे दिली जाणार आहेत या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची हा चेंडू चांगला टाकला अनिकेत म्हात्रेनं खरं तर 10 धाबा आल्यात धावफलकावरती लागल्यात परंतु चांगली बॉलिंग देखील झाली आहे विकेट आली आहे एक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न हवा तसा बादच्या पट्ट्यात बॉल आला नाही मंगेश डीपमध्ये आहेत येत आहेत बॉलपर्यंत मात्र 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील 2 धाब्यानं धावफलक आता 12 या अंकावरती जाऊन पोहोचते पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 12 धाबा भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते या टीम नटराज खारबावकडनं परंतु अजून येणारा 4 ओव्हरचा खेळ बाकी या चांगली बॅटिंग नटराज खारबाव गर्दिया चला जास्त वेळ घेऊ नका दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 3 खेळाडू तर टीआर सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता मनोज येत आहेत मनोज मला वाटतं मनोज धानवा येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती हा गोलंदाज देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे अजूनही विचार केला तर मंगेश सारखा गोलंदाज यांच्याकडे आहे राज देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात राज देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत यंदाच्या हंगाममध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता मनोज येतात चला वेल जास्त घेऊ नका कारण तब्बल आता मला वाटतं 6 मिनिटं झालेली आहेत वेळ सुरू आहे तुमच्याकडे 4 ओव्हर टाकण्यासाठी तब्बल तुम्हाला आम्ही 22 मिनिटं दिल्यात जेणेकरून 2 मिनिटाचा तो ड्रिंक्स ब्रेक असेल बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल मनोज पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल मिस्टॅमिक स्ट्रोक आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत कोणती मिस्टेक ते करत नाहीयेत विकेटचं पतन धक्का लागतोय दुसरा टीम नटराज खारबावला बॅटर हर्षल बॅक टू द डगआउट क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी मोनिश काठे येत आहेत नटराज खारबाव कुठेतरी आता मी म्हणेन स्ट्रगल कारण 2 बॅटर बाद झाल्यात सलामीची जोडी आता तंबूमध्ये परतली मनोजनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला सांगून दिला की यंदाचा हंगाम त्याच्यासाठी कसं चाललाय विकेट आली आहे संघाला गरज होती विकेटची कारण 12 धावा बनल्या होत्या बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल अराउंड द विकेट यावेळेस फटका चांगला खेळला डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू मंगेश बॉल कुठेतरी थ्रो तर चांगला होता मात्र मिस्टेक मला वाटतं रवी आहेत रवीने मिस्टेक केली 2 धाबा धावफलकावरती 2 धाब्यानं
धावफलक आता पुढे सरकते 14 वरती. मनोज धानवा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता मनीष काठे पुन्हा पाहायला मिळतील. खरं तर प्रयत्न केला होता की यष्टीरक्षकानं मिस्टेक केली 2 धाबा या चेंडूवरती. पूर्ण एकच धाव असायला हवी होती त्या ठिकाणी, कारण चांगली फिल्डिंग झाली होती डीपमध्ये. बॉलर तयार. पुढचा बॉल अराउंड द विकेट ना लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला बाट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. शिवचेरोबा कुनगाव आपण खेळताना पाहतोय. भरपूर चांगली टीम आज फुल पॅक टीम घेऊन ते खेळतात. चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळतोय. खरं तर लेफ्ट आर्म बॉलर आहे. एक नॅचरल स्विंग त्याच्याकडे आहे आणि अराउंड द विकेटनं बॉलिंग टाकतो. याचाच अर्थ काय तर त्याचा जो अँगल आहे तो अँगल क्रिएट करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि या चेंडूवरती देखील आपल्याला तशाच पद्धतीनं हा चेंडू पाहायला मिळाला. त्याने एक अँगल क्रिएट केला. बॉल बाहेरच्या दिशेनं निघून जातोय. चांगला बॉल एखाद्या लेफ्ट आर्म पेसरकडनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा तोच अँगल आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटरसाठी देखील ते स्ट्रोक खेळणं भरपूर कठीण होतं. यावेळेस फक्त दिशा दिली. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण एका धावेनं. धावफलक आता 15 वरती जात आहे. 15 धावा धावफलकावरती. कमीत कमी नटराज खारबावला देखील इथून 60-70 प्लस तरी जावं लागेल. मागची मॅच आपण पाहिली की 56 धावा आरामात चेस डाऊन केल्या टीम पिंपळासनं. टीम कोणगावची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगानं त्यांना तसं खेळावं लागेल. अराउंड द विकेटनं बॉलिंग टाकतात. अंपायरने देखील तेच सांगितलं की तुम्ही अपील करून फायदा नाही आहे, कारण बॉल यष्ट्या सोडून झाला आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ देखील झाला फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्या म्हणजे फक्त आणि फक्त 15 धावा. 10 मिनटं प्रॉपर घेतली आहेत टीम कोणगावनं. परंतु बघा वेळ अजूनही सुरू आहे. मॅन इन गोल्डन फॉर्म हर्षल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील टीम शिव चेरोबा कोणगाव संघाकडनं बॉलिंग ट्रॅकवरती. आणि नक्कीच जी सरवलीला स्पर्धा झाली त्यामध्ये फर्स्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ते राहिले होते. पिंपळगडच्या मैदानावरती देखील चांगला खेळ हर्षलनं दाखवला होता. वन साइडेड तो बॉलिंग करत होता आणि आज या पिंपळासच्या मैदानावरती देखील त्याने जर चांगला खेळ दाखवला तर निश्चित टीम कोणगाव या स्पर्धेमध्ये भरपूर पुढे जाताना पाहायला मिळेल. कारण जास्त जबाबदारी हर्षल म्हात्रेवरती आली आहे, कारण गोल्डन फॉर्ममध्ये आहे. परंतु आता त्याचा फॉर्म बरकरार राहील की खारीज केला जाईल हेच आता पाहायचं आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू होतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 4 खेळाडू तटीय सर्कलमध्ये आहेत. हर्षलचा पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला बाट आणि बॉलमध्ये काय घडलंय त्या ठिकाणी पाहावं लागेल. अंपायरचा लेग बायचा इशारा येतोय. बॉल मला वाटतं स्लोअर बंद झाला. बॉल पडल्यानंतर अचानक रित्या अंगावरती आला आणि कुठेतरी चेहऱ्याला तो स्पर्श झाला. गालाची जणू काही किस घेतली त्या चेंडूनं. बॉलर तयार. पुढचा बॉल अराउंड द विकेट. फुल टॉस आहे मात्र दिशा देता आली नाही या. आणि आता धावचीच्या रूपानं विकेट जातीया. तिसरा धक्का टीम नटराज खारबावला. बॅटर होतील बाद. देवाचे रोपा तुझी लीला पार.
पहिली ओव्हर चांगली गेली. त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केला होता टीम पिंपळासच्या, परंतु त्यानंतर शेवटला चांगल्या धावा बनवल्या पंकजनं. परंतु या मॅचमध्ये तसं काही पाहायला मिळेल का? हर्षल मात्रे खरा बॉल, त्याच्यावरती उत्तम प्रहार, बॉल सीमा पार, येतोय चौकार. सरकतंय 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता चांगली धावसंख्या मी म्हणेन दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मी उल्लेख करत होतो की 60-70 प्लस टीम नटराज खारबाव जर गेली तर चांगली गोष्ट असेल, परंतु सध्याच्या सिच्युएशनला अनुसरून अगदी बॉलिंग हर्षल मात्रेला चांगली करावी लागेल. बॉलर तयार होतोय हर्षल मात्रे. कोनगाव वर्सेस खारबाव अशी मॅच. नक्कीच आमचे साजनजी पाटील यांचे पिताश्री कावीरामजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतं. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र टीपमध्ये खेळाडू कोणतीही मिस्टेक ते करत नाहीयेत. विकेटचं पतन प्रणय होते. विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि मला वाटतं प्रणय होते चेंडूखाली. कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाही आहे. खरं तर मी उल्लेख केला की कोनगाबाज पूर्ण संघ घेऊन खेळतोय, कोणाची कमतरता नाही. आज सुपर संडे, एखादा टीममध्ये देखील मेसेज आले असावे की बाबा आज सगळ्यांनी या, जेणेकरून आपल्याला या स्पर्धेमध्ये पुढे जायचं आहे. कारण एखाद दुसरा खेळाडू नसला तरी सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. आणि प्रणय देखील एक चांगले बॉलर आहेत, नो डाऊट. हर्षल पुढचा बॉल. ओहो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. हर्षल मात्रे चौकार आलाय त्याच्या विरोधामध्ये, परंतु लगेच त्यानं कमबॅक केलं. त्यानं दाखवून दिलं पुन्हा एकदा की सरवलीच्या मैदानावरती ते बेस्ट बॉलर का राहिले होते. सातत्याने चांगली कामगिरी ते करतात. जेव्हा तुम्ही मेहनत करता तेव्हा त्याचं फळ देखील तुम्हाला मिळत असतं. मेहनत हर्षल मात्रेने देखील भरपूर केली. बॉलर तयार, राऊंड द विकेटनं बॉलिंग करतात. पुढचा बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 21 धावा. 21 धावा बनल्या धावफलकावरती. अजूनही किती धावा बनतील? अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. प्रणयसारखा एक ऑप्शन त्यांच्याकडे आहे. अनिकेत देखील टाकू शकतात, मनोज देखील टाकू शकतात. आणि मला वाटतं मनोजला कंटिन्यू ठेवलं जात आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. जोपर्यंत आपण ऐकूया DJ मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत. मनोज येतात बॉलिंग ट्रॅकवरती. मनोज कंटिन्यू असतील, कारण मनोजनं चांगली बॉलिंग केली. 3च धावा खर्च केल्या होत्या.
त्यामुळे त्याला कंटिन्यू ठेवलं जातं. एक स्ट्रॅटर्जी त्यांनी देखील आखली आहे टीम खुनगावनं. परंतु नटराज खारबाव बॅटिंग स्ट्रॉंग करावी लागेल. फटका फसला मिश्रामिक. संतोष चेंडूकारी पोचतील. चांगला प्रयत्न, एफर्ट चांगले दाखवले कारण एक्स्ट्रा कव्हरला होते. मिड ऑफ पर्यंत आले, जेल कंप्लीट करू शकले नाही. परंतु या चेंडूवरती धाव कंप्लीट 2 आणि 2 धाब्यानं धावफलक आता 23 धावा. बघा 50 तरी टीम नटराज खारबावला पोचावं लागेल. मी उल्लेख करतोय की संघ कोणगावची बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. ओहो, पुल करायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. या बघा सिंगल डबल तरी चालू ठेवावे लागतील कारण मनोज धानबाचं जेव्हा दुसरं षटक त्यांनी हाताळलं तेव्हा त्या ओव्हरमध्ये जास्त पर्सेंटेज डॉट बॉल होते. मला वाटतं 3 डॉट बॉल आले त्यामुळं, आणि मागच्या ओव्हरमध्ये देखील मला वाटतं जवळपास 2 डॉट बॉल आले. डॉट बॉल व्यतिरिक्त तुम्हाला सिंगल डबल चालू ठेवावे लागतील. यावेळेस फटकाला जवाब, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हाच उल्लेख करत होतो की जेव्हा तुम्ही सिंगल डबल घेता तेव्हा अशा पद्धतीनं चेंडू आले ना तर त्याच्यावरती प्रहार करता येऊ शकतो तुम्हाला. त्यामुळंच कुठेतरी आता बॅटिंग स्ट्रॉंग करावी लागेल. धावफलक 29 वरती 29. चौथं षटक मार्गस्थ आहे. बॉलर तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग मनोज धानबाकडनं. खरं तर 4 चेंडू टाकलेत त्यांनी आणि 8 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मनोज. अराउंड द विकेट पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल, निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चाललेत आणि त्याचा दबाव टीम नटराज खारबावरती पाहायला मिळतोय. षटकाराला जरूर मी हेच उल्लेख करत होतो की सिंगल डबल तुम्ही चालू ठेवा. खराब बॉलवरती जर प्रहार झाले तर तुम्ही 60+ देखील आरामात जाऊ शकता. परंतु आतापर्यंत मला वाटतं 9 चेंडू डॉट आलेत. तुम्ही लिमिटेड ओव्हरमध्ये खेळत आहे. खरं तर मला वाटतं 30 चेंडूमधनं तुम्ही जर 9 चेंडू डॉट खेळता, अजूनही काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेस पुल केलाय, फटका चांगला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, षटकार. शेवटचं अंतिम षटक आता येणं बाकी आहे. मला वाटतं प्रणयच येथील बॉलिंग ट्रॅकवरती. चांगले बॉलर आहेत प्रणय सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी प्रणय सज्ज होतील. आगळी वेगळी त्यांची देखील स्टाईल आहे. प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक धावफलकावरती धावा 35 धावा. या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 बनवल्या तर 50+ टीम नटराज खारबाव जाऊ शकते. 50च्या आत रोखलं गेलं तर एक माइंडसेट कोणगावचा देखील स्ट्रॉंग पाहायला मिळेल कारण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. प्रणय पहिला बॉल. प्रणयचा पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चेंडूवरती लेंथ भरपूर बाहेर खेचली प्रणयनं. त्यामुळं अगदी डोळ्यांच्या समोर बॉल दिसला आणि स्ट्रोक खेळण्यासाठी कोणती कठीणही आली नाही बॅटरला. खरं तर तुम्ही
फुलर लेंथवरती बॉलिंग टाकू शकत नाही. या तुम्हाला फुल लेंथ टाकावी लागेल. यॉर्करचा प्रयत्न करावा लागेल, कारण या मैदानावरती अगदी ॲडवान्सच्या समोर बॉल दिसला तर बॉल भरपूर लांब जाताना पाहायला मिळालेत. काल जनता राजा खारबाव संघ राहुल भरपूर चांगले खेळले. ओहो, बघा उल्लेख केला, मात्र लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन भलेही भरकटली जाते, परंतु लेंथ भरपूर चांगली होती. धावफलक आता 42, 42 धावा धावफलकावरती. उल्लेख केला एका षटकारानं पूर्ण समीकरण चेंज होत आहे. 60+ विचार मी सांगत होतो, आणि येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळं 50+ आरामात जाऊ शकते या टीम. नटराज खारबाव बॉलिंग लाईन भले त्यांची स्ट्रॉंग आहे, परंतु 50चा एक मानसिकदृष्ट्या दबाव देखील त्यांना टाकावा लागणार आहे. प्रणय राऊंड विकेटनं पुढचा बॉल. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. चेंडू हवे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक राज येत आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. विकेटचं पतन आणि चौथा धक्का टीम नटराज खारबावला. धावा धावफलकावरती आहेत, आणि मला वाटतं 5वा गडी बाद झाला. अर्धी टीम डगआउट मध्ये आहे. नवीन बॅटर आता क्रमांक 7 वरती विशाल कुशल मात्र येतात. युवा यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. कुशल अराउंड विकेट न त्याच्यासाठी प्रणय. यावेळेस देखील लाईन खराब आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. व्हाईट बॉल अंपायरकडनं दंडित केलं जातं अतिरिक्त धावसंघाच्या खात्यामध्ये. धावफलक आता 43, 43 धावा धावफलकावरती. अजूनही येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रणय पाटील राऊंड विकेटना पुढचा बॉल. यावेळेस देखील मिस्टॅमिक स्ट्रोक राज आहे चेंडू खाली. आता देखील कोणतीही मिस्टेक नाही आहे. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. 6वा धक्का टीम नटराज खारबावला. थँक्यू. रवी काहीतरी सांगतायत गोलंदाज प्रणयला. अनुभवाची शिदोरी आहे आणि अनुभव कुठेतरी सांगतायत, कारण प्रणय देखील युवा यंग खेळाडू. गेली 2 वर्ष चांगला खेळ त्यानं दाखवलाय. संघामध्ये स्वतःची जागा मजबूत केली आहे प्रणयनं. सातत्याने चांगली बॉलिंग ते टाकतायत. कोणगावच्या मैदानावरती देखील चांगला खेळ ते सातत्याने दाखवत आलेत, आणि आज पिंपळाच्या मैदानावरती देखील 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. व्हाईट बॉल जरूर येत आहेत, परंतु चांगली बॉलिंग देखील टाकली जाते त्याच्या माध्यमातून. चला वेळ कमी घ्या टीम कोणगाव. बॉलर तयार होतोय. प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. बॉलर तयार. पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेटना समोर लेफ्टी बॅटर आहेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडू. खरं तर या मैदानावरती मी सातत्याने उल्लेख करतो की लेफ्टी बॅटरचा बोलबाला नेहमीच राहिलाय. आणि खरं तर परेश म्हात्रेनं 2 षटकार ठोकल्यात या मॅचमध्ये, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये. जणू काय एक स्ट्रॅटर्जी बनवली, आणि आता मिस्टेक रवीकडनं झाली. बाटकड लागली होती, मिस्टेक रवीनं केली. विकेट जाऊ शकत होती. विकेट भले नसती गेली, परंतु ही धाव वाचायला हवी होती. परंतु एक सिंगल आली एका धावेनं. धावफलक आता 44, 44 धावा. शेवटचा अंतिम बॉल. प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतील, आणि स्ट्रायकिंग एंडला आता परेश म्हात्रे आहेत. त्याने 2 षटकार ठोकलेत. चांगली बॅटिंग परेशनं केली आहे. आतापर्यंत 14 धावा वैयक्तिक त्यानं बनवल्यात 44 धावांमधला. आता शेवटचा अंतिम बॉल कशा प्रकारे खेळ तो करणार आहे. चला प्रणय
शेवटचा अंतिम बॉल प्रणय अराउंड द विकेट ना. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड उडवलं बॉल हवेत आहे. चेंडू खाली संतोष कोणती मिस्टेक ते करत नाहीयेत. विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवरती देखील झालं आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 44 धावा आणि 45 धावांची गरज आहे 5 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी टीम शिवशेरोबा कोणगावला. आहे सामना जिंकण्यासाठी आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल करूयात समालोचन कक्षामध्ये परिवर्तन. ऐकूयात सुनील पवार सरांचा दमदार आवाज. अनेक अनेक धन्यवाद साहिल शेलके सर्वांचं आपण करूया स्वागत. खूप छान वातावरण आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहतोय. आलेल्या तमाम पाहुण्यांचं दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे आणि आपण यथोचित स्वागत आणि सन्मानकडे सुद्धा वळणार आहोत. काळीराम बाबाचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि बाबा पण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण एक क्रिकेटवर ज्यांचं खूप भरपूर प्रेम असते आमचे काळीराम बाबा यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. त्यानंतर पाहतोय की आपण आदरणीय मनोहर पाटील साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मनोहर दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे कारण की एक खूपच चांगले क्रिकेटचे जाणकार, खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं सातत्य आपण पाहतोय. दादा आपण समोर यायचं आहे आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. छोटासा ब्रेक आहे 5 मिनिटाचा. मास दादा मी तुझ्या पाठीमागे लागत नाहीये. निखिल भालेकर दादांचं सुद्धा आपण निखिल माली यांचं सुद्धा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल स्पॉन्सर्सफिकेशन निखिल दादा अग्निमाता स्पोर्ट टीमच्या पोरासोबत नेहमी सातत्यानं खूप मोठे योगदान असतो. असे निखिल माळी सरांचा आपण यथोचित स्वागती सन्मान करून घेऊया. पाहतोय आपण निखिल माळी दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सरशिप ज्यांनी केलेल्या स्पर्धेसाठी त्या व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सत्कार करताना आपण पाहतोय आमचे आयोजक कमिटीचे मेंबर. चला सलामी जोडी पाठवायची आहे कारण की आमचे दोन्ही पंच पाहतोय आपण निकलेश बजाके सर आणि संदीप सर मॅन फॉर जुनादुर्गी. खऱ्या अर्थाने दुपारचा सत्र पोटाची पूजा केल्यानंतर मात्र पाहतोय आपण मैदानाकडे रवाना होताना आणि करणं गरजेचं त्याच्यासाठी जीवन जगतोय माझा दादा. आपण फक्त 2 टाईमच्या जेवणासाठी आपण एवढं संघर्ष आयुष्यामध्ये करतोय. ते जर सुखात होत नसेल तर मग आयुष्य काय जगून फायदा नाही आहे. किरीस का सुनने का गाना? किरीस का सुना. किरीस का
त्यानंतर हेमंत कराळे. खऱ्या अर्थानं जर कोणगावचा टेनिस क्रिकेटचा इतिहास जर पहिला आपण नो डाऊट अतिशय कमालीची खेळाडू कोणगाव गावामध्ये आपण पाहिलं, त्यामधून एक निश्चित नो डाऊट आलोक मुकदम सुद्धा एक खूप मोठं नाव आहे आणि त्याचा एक बंधू विराज सुद्धा एक चांगला बॅटर. पण ही टीम एक उत्कृष्ट पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काय घडलं पाहिजे, गिरकिंडू कुठं ब्रश झालं पाहावं लागेल. त्यापूर्वी मात्र एक सिंगल आणि इथं या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट करताना यस संदीप पाटील सर आम्हाला इशारा करताना. बरेचसे खूप मोठे मोठे नावं कोणगावमध्ये मी सातत्याने उल्लेख करतोय. स्वीकार सुद्धा एक अतिशय दर्जेदार क्वालिटीचा बॅटर आहे, पण सध्या टीमसोबत नाही आहे. जर विचार केला त्यांचा बंधू नमित टॉप ऑर्डरचे खेळाडू या गावामध्ये खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण एकता मिसेल, प्रशांत, दिनू, परेश महाजन सारखे दिग्गज या गावाच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव रोशन केलं. कुमार सज्ज होते खेळण्यासाठी. पहिल्या चेंडूला समोर जाईल डावखुरा बॅटर. KPL मध्ये सातत्याने या खेळाडूचं खूप मोठं बोलबाला असतोय. गोलंदाज सज्ज होताना पत्ते आपण युवा गोलंदाज सोहम पाटीलचा फटका चेंडू पाहतोय आपण. त्यावर एक चांगला ड्राईव्ह कन्व्हर्ट केलंय ऑन ड्राईव्ह आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. चौकाने मात्र कुमार आपलं खातं उघडतोय. अतिशय क्लास ऑन ड्रॉप पहिला पण कुमार मात्रेच्या बॅटमधून निघणारा हा घणघणीत चौकार. एक चांगला फटका सजवलं होतं. गोलंदाज सोहम पाटील मारा करतोय. राऊंड द विकेट मारा करतोय डावखुरा बॅटरसाठी. यास पात्र पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. वाह वाह, कडक षटकार आलाय. काय क्लास फटका सजवलाय. लहान चेंडूवर मोठा फटका. अकूट टप्प्याचे चेंडू होता त्यावर पुलचा फटका सक्सेसफुल झालाय आणि चेंडूला खूप दूर असा पाठवलाय. त्यासाठी आपण पाहतो की सामना थांबलेला आहे. कडक बॅटिंगचं प्रदर्शन कुमार मात्रेच्या मॅचमधून. 10 का दम दाखवताना पहिले चेंडूवर चौकारांनी खातं उघडलं. त्यानंतर मात्र एक छोटा चेंडू भेटला त्यावर मोठा प्रहार पाहायला मिळालं. पुलचा फटका सक्सेसफुल झालाय आणि बघता बघता टीमची धावसंख्या आता मात्र पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिलं आपण 11 धावा बनवायचे आहेत. जर विचार केला आपण छोटंसं आव्हान आहे 45, पण इरादे घेऊन आलाय की मी आक्रमण करणार. आज पहिल्या सामन्यात जर विचार केला आपण एकही सिंगल पूर्ण न करता, डबल न घेता षटकार चौकार षटकाराचा व्यापारी बनला होता. अक्षय पाटील पिंपला टीमचा उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलं होतं आपण. चांगला चेंडू होता, टर्न केलाय ऑनसाईडकडे मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती. तर मात्र कंप्लीट करताना बॅटर कुमारला पाहतोय. 11 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला. टीमची धावसंख्या 12 बिनबाद. शिवचिरोबा कोणगाव विपक्ष पाहतोय आपण नटराज खारबाव. टीमला जर सामना जिंकायचा असेल तर हाय क्वालिटीची बॉलिंग करणं गरजेचं आहे. विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. प्रति षटकामागे 1 किंवा 2 विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल जर दबाव टाकायचा असेल. हेमंत कराळे एका चांगला बॅटर कोणगाव टीमचा सलामीचा. खऱ्या अर्थाने रवी देशले सलामीची जोडी या टीमकडून बघत होतो पण थांबवले त्याला. एक क्लास बॅटर रवी देशले मेजर सर. सेव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू इथं मात्र पाहतोय आपण संपर्क झाला नाही आहे. स्वतः विकेट किपर चेंडूला गॅदर करतोय. कुठली धाव नाही आहे. चांगले खेळाडू या टीमकडे आहेत. पाहतोय आपण शिवचिरोबा कोणगाव टीमकडे. या टीमला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर तुमचा ट्रम्प कार्ड ऑफ गोलंदाज वापरणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू चांगली टाकणं गरजेचं आहे. यॉर्कर ब्लॉक होलचा मारा करणं गरजेचं आहे.
तरच तुम्ही सामना जिंकू शकाल. चांगला चेंडू लेमन कट बनता येईल. आतल्या कडेला चेंडू लागून मात्र जातोय. फायनल कडे कुठली धाव नाहीये. आणि पहिलं षटक पाहतोय की आपण इथे मात्र समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 12. सरासरी खूप कमी आहे, पण चांगली सुरुवात शिव चेरुबा कोंडगाव टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 अशी धावसंख्या. आणि या दोन्ही टीमचा जर उल्लेख केला आपण, जर चांगली सुरुवात त्या टीमची सुद्धा बिनबाद 12 होती, एक बाद 12. पण इथं मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेल्या नाही कोंडगाव टीमचं. आणि एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 12 बिनबाद. दोन्ही टीमची धावाच्या बाबतीत छान सुरुवात आहे. क्रमांक 2चं षटक P2चं हाताळण्यासाठी गोलंदाज नटराज स्पोर्ट खारबाव टीमकडून मारा करण्यासाठी येतोय. आदित्य मात्रे यांच्याकडे चेंडू सोपवलाय टीमच्या कॅप्टननी. यस, कधी कधी कॉमेंट सुद्धा अचंबित होतात. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमकडून क्रमांक 2 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आदित्य मात्रे. चला आपण सर्व थांबवायचं आहे, कारण की पहिल्या फेरीतले प्रत्येक सामने 5 षटकाचे आहेत. आणि आज स्पर्धेतला शेवटचा दिवस आहे. सेकंड राऊंड जे होतील ते 4 षटकाचे आहे. चांगला फटका भेट द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्यात फॉलो होतं. कडक फटका होता, वेगात होता, पण असे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. बॅक टू द बॉलर आपल्यात फॉलो मध्ये अतिशय छान फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. वेगवान फटका, दुखापत थोडीशी जाणवली असेल. एवढं सोपं नाही आहे जेव्हा बॅक टू द बॉलर अतिशय वेगात चेंडू होते, वेळ कमी असते मास जाता, त्यावर नजर ठेवणं आणि चेंडूला अडवणं कठीण गोष्ट असते. यावेळेस पाहता चांगला चेंडू, ज्या षटकाची आवश्यकता आहे तो षटक इथे मात्र हाताळताना आदित्य मात्रे या बॉलरला पाहतोय आपण. अतिशय एक जबरदस्त बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण या षटकामध्ये. 2 निर्धाव चेंडू, 2 बिंदू चेंडू पाहतोय आपण. सुनील गावस्करच्या भाषेमध्ये जर विचार केला आपण, फुल टॉसवर हा फटका, वाह वाह वाह, कडक आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून ठोकला ह्या तुफानी बेमिसाल षटकार. होईल आपला सामना होणार आहे. काड्याकी टक्कर बारीक लक्ष ठेवण्यात विधी 666-7 पिंपला संघ ज्या प्रकारे पहिला सामना सहज खिशात टाकला होता. विकेट जास्त फेकले, पण अक्षय पाटील नावाचा वादळ काय जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण. त्या 32 धावच्या इनिंगमध्ये कुठल्या प्रकारे सिंगल नाही आहे, डबल नाही आहेत आणि 3 सुद्धा नाही आहे. फक्त चौकार आणि षटकाराचा व्यापारी बनला होता अक्षय. अजून एक मोठा प्रहार, वा भाई वा, स्टँड अँड डिलिव्हर, ग्रेट शॉट आलाय. बॅक टू द बॅक दुसरा हा षटकार. पहिले 2 माझा जर पहिला आपण निर्धाव, त्यानंतर मात्र 2 वर 2 तगडे फटके. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन. आता मात्र टीमची धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 24 वर पोहोचते. अजून एक चांगला प्रहार, डाऊन द ग्राउंड, हवेत आहे चेंडू, खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही आणि एका टप्प्याने चेंडू फरार आलाय षटकानंतर हा या बॉलवरती चौकार. की एक बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि एकच रिव्ह्यू मिळणार आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. तिसरे पंच मास जबाबदारी पार पाडताना पाहतोय आपण. कमालीचा फटका परत डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण.
फेअर डिलिव्हरी पाहतोय आपण, कारण की ज्या प्रकारे फटका खेळला होता निश्चित अतिशय क्लास सरळ बॅटनी फटका होता, समोर होता पहिली गोष्ट, आणि त्यावर हा फटका सजवला होता. चौकारी मता धावसंख्या पुढे सरकते ती 28. ग्रेट बॅटिंग कुमार मात्रे इज द ग्रेट बॅटर शिव चोरोबा कोणगाव टीमचा. खराब चेंडू टर्न केलंय, फ्लिक केलंय चेंडूला, यावेळेस पाहता दिशा निवडली, स्कोर लीग वरून आलाय हा अजून एक दमदार बुम बुम षटकार. का बॅटिंग कडक करतोय कुमार मात्रे पाहतोय आपण. आता मात्र तो पण सुद्धा षटकाराचा व्यापारी म्हणला, त्याच्या बॅटमधून निघणारा पाहतोय की आपण हा चौथा षटकार. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण, षटकाराचे व्यापारी जास्त बनले ते प्रत्येक बॅटर डील करतात षटकारामध्ये. बघता बघता 2 षटकाची समाप्ती धावसंख्या जर पाहिली आपण तर 34. इथून मात्र फक्त आणि फक्त मला वाटते की 11 धावेची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहे ते तब्बल 18. एकतर्फी सामना. नटराज स्पोर्ट खारबाव टीमला एकच सांगेल की तुम्ही आयुष्यामध्ये एकतर्फी सामना खेळू नका, संघर्ष करा, मैदानामध्ये प्रयत्न करा. प्रयत्न केले तुम्हाला यश मिळणार आहे, आणि ते प्रयत्न आता मात्र येणार आहे. या 18 चेंडूमध्ये कुठला बॉलर करेल काय. प्रथम शिवारी येतोय, व्यक्तिगत आपलं स्वतःचं पहिलं आणि क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. हेमंत कराळेला मात्र अजून खातं उघडता आलं नाही. या 3 चेंडूचा सामना केलाय आणि जेवढ्या धावा आहेत ते ग्रेट डावखुरा बॅटर कुमार मात्रेच्या नावावर या पूर्ण धावा आहेत. आपण पण सुद्धा एक शिव चोरोबा कोणगाव टीमचं मेगा शो पाहायला विसरू नका. कमिंग सून. खूप मोठी टुर्नामेंट छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानावर कमिंग सून. सज्ज होताना फुल टॉस चेंडू होता. फुल टोल 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 वसूल केलंय. एकही मारा, सॉलिड मारा. माझा आता हा पण एक रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये होईल. 14 चेंडूमध्ये जर सामना फिनिश केला तर खूप मोठे चेंडू शिल्लक राखून सामना जिंकणारा पहिला संघ ठरेल. प्रत्येक रेकॉर्ड माझा सुद्धा आपण आता मात्र जेमतेम कम्प्युटर धुमाल यांची बरोबरशी करायला लागले. बडे कॉमेंटेटर आहे, बडी बडी या टुर्नामेंट कव्हरेज करने वाले धुमाल सर GCA संघटित आहेत. यस, मादादाने सांगितलं की या GCAची संघटित आहे, पण आज या टुर्नामेंटला नाही आहे, कारण की कौचित एक मोठा कॉम्पिटिटर आहे म्हणून त्याला मोठे मान सन्मान मिळणं गरजेचं आहे. हुकचा फटका बॅकवर्ड स्कोरलेकडे हवेत आहे. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळेल काय, पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा खेळ झाला असता 2 धावा आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र अजून एका चेंडूची वाट पाहावी लागेल का. हेमंत कराळे टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन विजय फटका मारेल काय. विधी 666 टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. हा फटका हवाई फायर, उंची जास्त लांबी कम आणि झेल टिपल्या गेलं. इथून मात्र अजून सामना किती षटकापर्यंत लांब नेईल बॉलर हे पाहायचं आहे. कल्पेश मस्के दादांनी पुरस्कार केलेला संघ आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि आपल्याच घरच्या मैदानावर कशा प्रकारे फाईट करेल. पहिला सामना तर सहज जिंकला होता, पण दुसऱ्या पेजमध्ये कठीण दौर असतो, कारण की तो पण एका चांगला संघ आपण पाहतोय.
सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 3 धावेची आवश्यकता आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन नॉन स्ट्रायकर बॅटर कुमारचं पाहिलं आपण. घणाघाती प्रहार पाहिले. आल्या पावली मात्र हा सामना इथं फिनिश केलंय. अनिकेतच्या बॅटमधून विजयी धमाकेदार षटकार आलंय. धन्यवाद डीजे. नटराज ज्या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो. कधी कधी खेळाडूला गैरसमज होतात की कॉमेंटेटर सातत्याने आम्हाला पुकारा करतात, पण कॉमेंटेटरला जे आयोजक कमिटी सांगतात त्याच माध्यमातून आम्ही पुकारा करतोय आणि त्यासाठी आपण संपर्क साधून घ्यायचे. नटराज खारबाव टीमचा संगणक तर मॅनेवर ठरलाय या सामन्यातला खरा हिरो, ज्यांनी धमाकेदार अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलं. कुमार ठरलाय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कुमार. आपण यायचंय आणि टीमचा संगणक आपण या. शिव चिरोबा टीम कोणगावचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय, कारण की आपण टॉसला सुरुवात करणार आहोत. टॉसचा बॉक्स जर पाहिला आपण कैलासवासी काशीनाथ कचरू मात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा हा टॉसचा बॉक्स पाहतोय आपण. चला दोन्ही टीमचे संगणक आलेले आहेत व्यासपीठावर. आमचे मधुकर माळी आणि काळीराम बाबांना विनंती करेन की आपण या दोन्ही मान्यवरांच्या शुभाचे आपण टॉस करून घेऊया. मधुकर माळी बाबा आपण सुद्धा यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. पाहतोय आपण विधी 11-667 पिंपलास विपक्ष शिव चेरोबा कोंडगाव एकी मारा लेकिन सॉलिड षटका टोकून टीमला विजय म्हणून दिलेला टीमचा संगणक हेमंत कराळ आमच्या सोबत आहेत.